नमस्कार. हां. आज आपण 19व्या शतकातल्या एका महत्वाच्या समाजसुधारकांबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी समाजाला थेट वेदांकडे परत चला अशी साद घातली. स्वामी दयानंद सरस्वती. अगदी. आणि त्यांनी स्थापन केलेला आर्य समाज. हो. आपल्याकडे असलेल्या काही नोंदी आणि संदर्भांच्या आधारे आज आपण स्वामी दयानंद आणि आर्य समाजाचं कार्य, त्यांचे विचार, हे सगळं जरा सविस्तरपणे बघूया. नक्कीच. आपला उद्देश हा आहे की त्यांच्या मुख्य कल्पना काय होत्या, त्यांनी समाज सुधारणेसाठी कोणती दिशा दिली, हे सगळं आपल्या स्रोतांमधून कसं दिसतं हे समजून घेणं. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या स्रोतांमध्ये असं दिसतंय की स्वामी दयानंद सरस्वतींनी 1875 साली मुंबईत आर्य समाजाची स्थापना केली. हो. 1875 हे साल महत्वाचं आहे. ही फक्त एक घटना नव्हती, म्हणजे एका मोठ्या वैचारिक आंदोलनाची सुरुवात होती, नाही का? अगदी खरंय. 1875 साली भारतात बरीच उलथापालथ सुरू होती. म्हणजे बघ ना, पाश्चात्य शिक्षण येत होतं, नवे विचार येत होते. की या ग्रंथात इतका महत्वाचा का मानला जातो? म्हणजे तो फक्त वेदांवरचं भाष्य नाहीये. अच्छा. तो एका अर्थाने आर्य समाजाचा, काय म्हणतात त्याला, जाहीरनामाच आहे. स्वामी दयानंदांनी त्यात वेदांना सर्वश्रेष्ठ मानलं, हो. पण काय? पण महत्वाचं म्हणजे त्यांनी वेदांचा अर्थ त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात लावला. ओके. म्हणजे त्यांनी मूर्तीपूजा, मग ते अवतारवाद, पुरोहितशाही, बालविवाह, जातीयता, अस्पृश्यता या सगळ्यांवर वेदांच्या आधारावरच टीका केली, सडकून टीका केली. अरे बापरे. म्हणजे हा ग्रंथ फक्त तात्विक नव्हता, तर थेट सामाजिक रूढींवर हल्ला होता. हो ना. हे त्या काळात खूप धाडसाचं पाऊल होतं, नाही का? निश्चितच. विचार करणं, प्रस्थापित धार्मिक कल्पना, सामाजिक रचना यांवर थेट प्रश्न विचारणं. आणि सत्यार्थ प्रकाशमध्ये फक्त टीका नाहीये, त्यात एका आदर्श समाजाचं चित्र पण आहे. कसं? काय काय मांडलंय? सत्य, ब्रह्मचर्य, शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, राजधर्म, समाज कसा असावा यावर त्यांचे स्पष्ट विचार आहेत. आणि विशेष म्हणजे ग्रंथ मुद्दाम प्रश्नोत्तर स्वरूपात लिहिलाय. अच्छा. सोप्या भाषेत? हो, सोप्या भाषेत. म्हणजे तो फक्त पंडितांपुरतं मर्यादित राहिला नाही, तर सामान्य लोकांपर्यंत पोहोचला. त्याने विचारांना चालना दिली. आणि याच विचारांचं सार म्हणजे वेदांकडे परत चला, हे ब्रीदवाक्य, बरोबर? हो. पण याचा अर्थ काय? म्हणजे भूतकाळात रमायचं असं होतं का? नाही, तसं नाही. वेदांकडे परत चला म्हणजे शब्दशः मागे जायचं नव्हतं. स्वामीजींचं म्हणणं होतं की वेद हे ईश्वरीय ज्ञान आहे. ते सत्य आणि विवेकावर आधारित आहे. मग काय झालं की काळानुसार त्यात अनेक चुकीच्या गोष्टी, अंधश्रद्धा, कर्मकांड यांची भेसळ झाली. समाजात विषमता वाढली. म्हणून वेदांकडे परत चला म्हणजे वेदांच्या त्या मूळ, शुद्ध, विवेकनिष्ठ तत्वांकडे परत जा, जी नंतरच्या काळात भ्रष्ट झाली होती. म्हणजे हा एक प्रकारे धर्माचं आणि समाजाचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न होता, वेदांच्या मूळ तत्वांच्या आधारावर. अगदी बरोबर. त्यांनी दावा केला की मूळ वैदिक धर्मात जातीपाती नव्हत्या. खरंच? हो. स्त्रियांना समान अधिकार होते, कर्मकांडांचा अवडंबर नव्हतं. आता वेदांचा असा अर्थ लावणं हेच त्यावेळच्या सनातनी विचारांना एक मोठा धक्का होता. का? कारण जी सामाजिक उतरंड होती, जी कर्मकांड होती, त्याला वेदांचाच आधार दिला जात होता ना. स्वामी दयानंदांनी त्याच वेदांचा आधार घेऊन या सगळ्याला आव्हान दिलं. त्यांनी तर्काला, विवेकबुद्धीला महत्त्व दिलं. म्हणूनच त्यांनी जातीव्यवस्थेला विरोध केला आणि स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला. किती क्रांतिकारी असतील हे विचार त्या काळात. कल्पना कर ना, 19व्या शतकातला भारत जात जन्मावरून ठरतेय, स्त्रियांना शिक्षण नाही, सार्वजनिक जीवनात स्थान नाही. हो. अशा समाजात जन्मावर आधारित भेदभावाला नकार देणं आणि स्त्री-पुरुष समान आहेत तेही वेदांच्या आधारावर सांगणं, हे फक्त पुरोगामी नव्हतं, ते थेट सत्तेला आव्हान होतं. स्त्रियांच्या समानतेबद्दल आणखी काय भूमिका होती त्यांची? शिक्षणाबद्दल काही विशेष आग्रह होता? हो, नक्कीच. स्वामी दयानंद स्त्री शिक्षणाचे आणि समान हक्कांचे मोठे पुरस्कर्ते होते. सत्यार्थ प्रकाशमध्ये त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचं महत्त्व खूप चांगलं सांगितलंय. काय म्हणालेत ते? त्यांच्या मते समाजाला पुढं जायचं असेल तर स्त्रिया शिकलेल्या असायलाच हव्यात. त्यांनी बालविवाहांना कडाडून विरोध केला. विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला. ही भूमिका त्या काळात खूपच महत्वाची होती. आणि याचा परिणाम म्हणून पुढे आर्य समाजाने मुलींसाठी शाळा उघडल्या असतील. अगदी. शाळा, शिक्षण संस्था उघडण्यात पुढाकार घेतला. हे त्याच विचारांचं फळ होतं. हे विचार फक्त पुस्तकात राहिले नाहीत, तर समाजात पोचले. आपल्या माहितीनुसार आर्य समाजाच्या शाखा खूप लवकर भारतभर उघडल्या गेल्या. हो, अल्पावधीत.
यामागे काय कारण असेल? लोकांना त्यांचे विचार इतके का पटले असतील? अनेक कारणं असू शकतात. एक तर स्वामीजींची विचार मांडण्याची पद्धत खूप प्रभावी होती, तर्कशुद्ध. ते शास्त्रार्थामध्ये म्हणजे वादविवादामध्ये मोठे निपुण होते. अच्छा. दुसरं म्हणजे त्या काळात अनेक सुशिक्षित सुधारणावादी लोक होते जे प्रचलित रूढींना कंटाळले होते. त्यांना आर्य समाजाच्या विचारांमध्ये एक नवा तर्कसंगत पर्याय दिसला असेल. आणि तिसरं म्हणजे वेदांकडे परत चला या घोषणेने कुठेतरी लोकांच्या मनात आपल्या प्राचीन संस्कृतीबद्दलचा अभिमान जागवला, पण त्याचवेळी त्यातल्या वाईट गोष्टी नाकारायची प्रेरणा पण दिली. म्हणजे एक प्रकारची सामाजिक आणि राष्ट्रीय अस्मिता पण जोडली गेली असेल त्याला. हो, काही प्रमाणात नक्कीच. धार्मिक तर होतच, पण सामाजिक आणि थोडी राष्ट्रीय भावना पण त्यात मिसळली असावी. आणि या शाखांबरोबरच शिक्षण संस्था उघडण्यावर खूप भर दिला गेला. हा मुद्दा मला फार महत्वाचा वाटतो. बरोबर. केवळ विचार मांडायचे नाहीत, तर ते रुजवण्यासाठी एक संस्थात्मक जाळं उभं करायचं, ही एक वेगळीच रणनीती दिसतीये. अगदी बरोबर. शिक्षण हे बदलाचं सगळ्यात प्रभावी माध्यम आहे, हे स्वामी दयानंद आणि आर्य समाजाने ओळखलं होतं. म्हणून ते फक्त प्रवचनं किंवा ग्रंथ लिहून थांबले नाहीत. काय केलं त्यांनी? त्यांनी शाळा, महाविद्यालयं, गुरुकुलं उघडण्यावर भर दिला. आणि या शिक्षण संस्थांचा उद्देश फक्त साक्षर करणं किंवा आधुनिक ज्ञान देणं इतकाच नव्हता. मग काय होता नेमका उद्देश? कशा वेगळ्या होत्या या संस्था? यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पाश्चात्य शिक्षण आणि आधुनिक ज्ञानाबरोबरच वैदिक तत्वज्ञान, संस्कृत भाषा, भारतीय संस्कृती यांच्या अभ्यासाला पण महत्त्व दिलं. उदाहरणार्थ DAV म्हणजे दयानंद अँग्लो वेदिक शाळा आणि महाविद्यालय हे उत्तम उदाहरण आहे. अँग्लो वेदिक. हो, अँग्लो म्हणजे पाश्चात्य ज्ञान आणि वैदिक म्हणजे वैदिक ज्ञान. या दोन्हींचा समन्वय साधायचा प्रयत्न होता. अच्छा, त्यांना कशी पिढी घडवायची होती? त्यांना अशी पिढी घडवायची होती जी आधुनिक जगाला तोंड देऊ शकेल, पण त्याचवेळी आपल्या सांस्कृतिक आणि वैचारिक मुळांशी पण जोडलेली राहील. पण हा समन्वय साधणं सोपं होतं का? म्हणजे एका बाजूला पाश्चात्य विज्ञान आणि विचार, दुसरीकडे वेदांना सर्वश्रेष्ठ मानणारे विचारधारा, यात काही तणाव निर्माण झाला नसेल? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि खरं आहे की हा समन्वय साधणं नक्कीच आव्हानात्मक होतं. त्यात थोडा तणाव असणं स्वाभाविकच होतं. वेदांना सर्व ज्ञानाचा अंतिम स्रोत मानायचं आणि मग आधुनिक विज्ञानातले काही सिद्धांत, यात थोडी अडचण आली असणार. बरोबर. पण आर्य समाजाचा प्रयत्न हा होता की पाश्चात्य ज्ञानातलं जे उपयुक्त आहे ते घ्यावं, पण त्याचं अंधानुकरण टाळावं. आणि त्याचवेळी वैदिक ज्ञानातली जी शाश्वत मूल्य आहेत, तत्व आहेत, ती नव्या पिढीत रुजवावीत. आणि बघ ना, या शिक्षण संस्थांमधून बाहेर पडलेल्या अनेकांनी पुढे स्वातंत्र्य चळवळीत, समाजकारणात महत्वाची भूमिका बजावली. म्हणजे या संस्थांनी फक्त ज्ञान नाही दिलं. नाही, त्यांनी एका विशिष्ट विचारधारेनुसार चारित्र्य घडवलं आणि अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादाला खतपाणी पण घातलं असं म्हणता येईल. या शिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमात सत्यार्थ प्रकाश किंवा वैदिक तत्वांचा समावेश कसा केला जायचा? काही कल्पना येते का स्रोतांमधनं? अगदी तपशीलवार अभ्यासक्रम नाही मिळत, पण हे स्पष्ट आहे की DAV संस्था आणि गुरुकुलांमध्ये संस्कृत, वेद, उपनिषद आणि सत्यार्थ प्रकाशमधले विचार अभ्यासक्रमाचा भाग होते. अच्छा. नैतिक शिक्षण आणि चारित्र्य संवर्धनावर खूप भर होता. सकाळ संध्याकाळ प्रार्थना, यज्ञ किंवा हवन अशा वैदिक परंपरांचं पालन व्हायचं. म्हणजे फक्त बौद्धिक शिक्षण नाही? नाही, त्यातून विद्यार्थ्यांना एक विशिष्ट सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख देण्याचा प्रयत्न होता. आपण सुरुवातीला सत्यार्थ प्रकाशमधल्या टीकेबद्दल बोललो होतो. मूर्तीपूजा, जातीयता यावरील टीका. हो, या टीकेला समाजात कसा प्रतिसाद मिळाला? विरोध झाला असेलच ना? अरे, प्रचंड विरोध झाला. स्वामी दयानंदांच्या विचारांना, विशेषतः मूर्तीपूजा, पुरोहितशाही आणि जन्मावर आधारित जातीयतेवरील टीकेला सनातनी वर्गाकडून खूप विरोध झाला. कसा विरोध? त्यांच्यावर हल्ले झाले, धमक्या मिळाल्या. अनेक ठिकाणी त्यांचे मोठे शास्त्रार्थ झाले, जिथे त्यांनी आपल्या मतांचं जोरदार खंडनमंडन केलं. हा विरोधच दाखवतो की त्यांचे विचार किती प्रभावीपणे प्रस्थापित व्यवस्थेला धक्का देत होते. पण मग लोक अनुयायी कसे बनले? तेच तर. त्याचवेळी अनेक लोक त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आर्य समाजाचे अनुयायी पण बनले. त्यामुळे एकाच वेळी तीव्र विरोध आणि मोठा पाठिंबा असा दोन्ही दिसत होता. म्हणजे आर्य समाज हा फक्त एक सुधारणावादी गट नव्हता, तर तो एका संघर्षाच्या केंद्रस्थानी होता. होय, अगदी.
त्याला एक संघर्षशील सुधारणावादी चळवळ म्हणता येईल. त्यांनी फक्त उपदेश नाही केला, कृतीवर भर दिला. हो, कृतीवर भर दिला. शुद्धी चळवळ होती त्यांची, म्हणजे ज्याद्वारे धर्मांतरित हिंदूंना परत हिंदू धर्मात घेतलं जायचं. अच्छा. किंवा आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणं, यांसारख्या कृतींमुळे ते अजूनच वादग्रस्त ठरले, चर्चेत राहिले. यातून त्यांचा समाजाला बदलण्याचा निर्धार दिसतो. तर या सगळ्या चर्चेचा आपण आतापर्यंत काय सार काढू शकतो? आपण पाहिलं की स्वामी दयानंद सरस्वतींनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. बरोबर. सत्यार्थ प्रकाश हा त्यांचा आणि आर्य समाजाचा आधारग्रंथ ठरला. वेदांकडे परत चला हे ब्रीदवाक्य होतं, ज्याचा अर्थ वेदांच्या मूळ शुद्ध तत्वांकडे परत जाणे असा होता. अगदी. या आधारावर त्यांनी जातीपाती, मूर्तीपूजा, बालविवाह अशा अनेक रूढींना विरोध केला. बरोबर. स्त्री पुरुष समानता, स्त्रियांचं शिक्षण यांचा पुरस्कार केला. म्हणजे थोडक्यात प्राचीन वैदिक मूल्यांच्या आधारावर आधुनिक काळात सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करणं हे या चळवळीचं मुख्य उद्दिष्ट दिसतंय. अगदी समर्पक आहे हे. या चळवळीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी भूतकाळातल्या आदर्श आणि ज्ञानाचा वापर भविष्य घडवण्यासाठी केला. हा फक्त भूतकाळात रमण्याचा प्रकार नव्हता. काय होता मग? प्राचीन ग्रंथांना तर्क आणि विवेकाच्या कसोटीवर घासून त्याचा समकालीन समस्यांवर उपाय म्हणून अर्थ लावण्याचा प्रयत्न होता. त्यांनी वेदांना अपरिवर्तनीय नाही मानलं, तर काळाच्या गरजेनुसार त्याचा अर्थ लावला. ही पद्धतच खूप महत्वाची आहे, प्राचीन ज्ञानाला वर्तमानाशी जोडण्याची प्रक्रिया. जाता जाता एक विचार येतोय मनात. आपल्या श्रोत्यांमधून हे स्पष्ट होतं की आर्य समाजाने प्राचीन वैदिक तत्वांवर भर दिला आणि त्याचवेळी आधुनिक शिक्षण संस्था उघडल्या. हो, दोन्ही गोष्टी केल्या. कोणत्याही सामाजिक सुधारणा चळवळीमध्ये आपल्या प्राचीन ग्रंथांचा किंवा परंपरांचा पुन्हा अर्थ लावणं आणि दुसरीकडे आधुनिक शिक्षण किंवा विचारांचा स्वीकार करणं, या दोन गोष्टींमध्ये नेहमी एक प्रकारचा ताण किंवा परस्पर संबंध असतो, नाही का? असतोच. हा जो दीर्घकाळ चालणारा संबंध आहे तो समाजाला कसा आकार देतो, म्हणजे भूतकाळातल्या ज्ञानाचा आधार घेऊन भविष्य घडवण्याचा हा प्रयत्न किती यशस्वी ठरतो, त्याचे आजच्या समाजावर काय पडसाद दिसतात, यावर नक्कीच अधिक विचार करायला हवा असं वाटतं. हा, खूप चांगला आणि विचार करण्यासारखा मुद्दा आहे. भूतकाळाचा अर्थ कसा लावायचा आणि वर्तमानाच्या गरजांशी कसा जोडायचा, हा प्रश्न खरं तर अनेक समाजांसमोर आणि संस्कृतींसमोर उभा राहतो. आर्य समाजाने दिलेला प्रतिसाद हा त्यातला एक महत्त्वाचा प्रयत्न होता. त्याचे यश, अपयश, त्याचे परिणाम हे आजही आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात जाणवतात. इतिहासाकडून शिकताना या गुंतागुंतीच्या प्रक्रिया समजून घेणं खरंच महत्त्वाचं ठरतं.